शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण नरखेड इथं आलोय. नरखेड मधलं जे गाव आहे गावाचं नाव मोदी दळवी नरखेड तालुका जिल्हा नागपूर इथं आहे. आणि इथं आपणाला लिंबूची बाग आहे. आता ह्या लिंबूच्या बागेमध्ये अगोदर काय प्रॉब्लेम होता तर एक मेन होतं की ह्याला डिंक्या होता फार. दुसरा प्रॉब्लेम होता ही जी फांदी आहे ना फांदी मर फार होती. डोलोमाइट कंटेन आहे का? तिसरा प्रॉब्लेम होता पानं आकडत होती. बरोबर. चौथा प्रॉब्लेम होता की फळाची संख्या कमी होती आणि ह्याच्यावर कॅन्कर होता किंवा फळं क्रॅक जात होती. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह झाला आणि किती वेळात झाला याच्याबद्दल आपण खुद्द शेतकरी इथं हजर आहेत त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ. मामा तुमचं जरा नाव सांगा. माझं नाव पंढरी लहानूजी दळवी. पंढरी लहानू दळवी राहणार मोदी दळवी तहसील नरखेड तालुका. तर हे आता जी तुम्ही बाग लावले हे किती वर्षापूर्वीची आहे? 14 वर्ष झाले. 14 वर्ष झाली. बरं, ह्याच्यात काय काय प्रॉब्लेम होते आता मी मला सांगितलं त्याप्रमाणे काय होतं हे तर पहिली गोष्ट डिंक्या होता. डिंक्या होता. डिंक्या किती दिवसात गेला? 2 वेळेस वापरल्यानंतर डिंक्या गेला. टोटल गेला का आहे अजून कुठे? आता नाही दिसून आले. आता दिसून कुठं रस येतोय बाहेर. दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला काय झाला होता तर ही फांदी मर आहे बाळा हे दाखवतो. तर ही फांदी मर आहे बाळा. फांदी मर मोठ्या प्रमाणात होती म्हणजे अजून काढलेल्या नाहीत फांद्या त्या मरायला लागलेल्या आहेत. आता ह्यांनी चालू केलंय चालू करून 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यात 3 वेळा फक्त बाहेरीच खालून सोडलंय. बाहेरीच्या आणि अल्ट्रासी दुसरं काय केलेलं नाही. बर, तर आता तुम्ही जर हे झाड बघितलं तर झाडात किती फरक पडलाय तुमच्या लक्षात येईल. सगळ्या झाडात असं काही नाही. आता ह्या बाजूला पण बघा अक्षरशः झाडं सगळी वाळल्यासारखी होती असं त्यांचं मत आहे. किती फरक पडला असं तुम्हाला वाटतंय मामा? चांगलाच फरक पडला. हा, प्रचंड फरक पडला. दुसरी गोष्ट आता ही फळं आहेत बघा हातामध्ये माझ्या. ह्या फळावर चकाकी किती आहे बघा आणि फळाचं वजन फार आहे. वजन वाढलं. हा, वजन फार वाढतं. किती टक्क्याने वजन वाढतं? 30 ते 40% फळाचं वजन वाढतं. किरकोळ वाढत नाही. आणि दुसरी गोष्ट ह्याला चकाकी येते. तुम्ही जर बघितलं तर एकदम चकाचक फळं येतात. आता बऱ्याच शेतकऱ्याकडे कॅन्करचा प्रॉब्लेम आहे तर तो कॅन्करचा प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच्यात दिसून येत नाही. बरोबर आहे. पूर्वी होता. आता कुठेतरी एखाद्या फळावर आहे नाही असं नाहीये. लक्षात आलं का? सगळ्यांनी लक्षात ठेवा. एकदम टोटल गेलं नाही. अजून 3च वेळा सोडले पण त्याने पिरियड जरा जास्त घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे दर 15 दिवसांना न चुकता बाहेरीच अल्ट्रासी खालून आणि वरून मारायचं. आणि दुसरी गोष्ट बुडात पण आता नुसतं बाहेरीच मध्ये बुडात वाचायचं. तयार झाले की वाचायचं तयार झाले की वाचायचं. 1 महिनाभर ह्याची काळजी घ्या. तर मला सांगा आता फळाची संख्या नवीन ह्याच्यात किती आली? फुलं किती आली? एवढी फुलं होती का कधी? तर खेड्यामध्ये फुलांची संख्या प्रचंड आली आहे. लक्षात का? आता ह्याच्यात दिसत नाही. जरा पुढल्या स्टेजला गेलंय कारण हे तुम्हाला दिसल की फळं धरायला लागले. एका ठिकाणी अशी 5-6 फळं होती का मामा कधी? हे बघा एकदम त्या ह्याला फांदी पान नाही वर पण फळं भरपूर आहेत. लक्षात आलं का? आता दुसऱ्या शेतकरी बंधूंना ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो पानगळ जास्त होते. पानगळ जास्त ते फांद्या मारायला लागतात. तर तो आता प्रॉब्लेम थांबलाय. आता तुम्ही जर बघितलं तर ह्यांनी काय केलंय हे वाळलंय म्हणून हे काढूनच टाकले सोडून टाकले फांदी. बरोबर आहे. असं कुठेही बघा सगळ्या याला ही तोडलेली दिसल फांदी. तर आता फांदी तोडायला लागणार नाही तुम्हाला. म्हणजे चांगली फांदी तोडायला लागणार नाही. आता ज्या खराब झालेत तेवढ्या काढून टाका. एकंदरीत तुम्ही जर बघितलं आता ह्याच्यामध्ये साहेब हातात घेऊन बघा फक्त वजन कसं वाटतंय? भरपूर वजन फार येते. लक्ष सगळ्यात महत्वाचा फायदा 30-40% वजन वाढतं आपलं. आता आपल्याला काय करायचंय तर तुम्ही न चुकता 15 दिवसात एकदा बाहेरीच अल्ट्रासी खालून वरून घ्यायचं. नुसतं खालून वरून घ्यायचं आणि बाहेरीच मध्ये कळलं का 2-3 वेळा 15 दिवसात मध्ये नुसतं बाहेरीच सोडा. त्याला काय आपल्याला खर्च नाही. 2 किलो गुळ लागतो. अल्ट्रासीचा तुम्हाला खर्च आहे बाकीचा खर्च नाही. आणि तुमचे आतापर्यंत कधीही फळं निघाल नाहीत एवढं रेकॉर्ड ब्रेक फळं मिळतील असं मला वाटतं. कारण एवढा चेंज झाला. कारण अगोदर संख्याच फार कमी होती तुमची फांद्या मारत.
आता तुम्हाला एकंदर काय वाटतं तेवढं मला सांगा. एकंदर चांगलाच फरक वाटला यावर्षी. किरकोळ फरक आहे का? नाही, चांगला म्हणजे किती असं म्हणायचं तुम्हाला? 50%च्या वर आहे. 50%च्या वर आहे. म्हणजे गेल्या वर्षी 100 फळं जर आपल्याला तर 150 फळं येतील असं वाटतंय का? वाटतंय. कॉन्फिडन्स आहे का नाही? नाही कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे. चांगला फरक. म्हणजे आता बरं वाटलं तुम्हाला. आता तुमच्यात महत्वाचा तुमचा फायदा काय आहे तर गायी तुमच्याकडे आहेत, हा. गोमूत्र घरचं आहे, शेण घरचं आहे. काय अवघड आहे का? फक्त गुळ आणायला बाकी काही खर्च नाही आहे याच्यामध्ये. ते मात्र कंटिन्युअस तुम्ही याच्यामध्ये सोडणं गरजेचं आहे. आता चिरंजीव आहेत ते. तर आता आपल्याला मामांचे चिरंजीव आले जरा पुढे म्हणजे शेजारचे आहेत ते आपण कट मारूया. शेजारचे आहेत. तुमचं जरा नाव सांगा. मनोज सुधाकर जिचकर. आता तुमचा शेजारीच बाग आहे. आता ही बाग अगोदर कशी होती 6 महिन्यापूर्वी? हे भाग ना त्या भागावर थोडी कोळशी होती, कोळशी आणि काय होतं? सलिजले होते थोडेफार झाडे. हा, झाडं खूप खराब झाली होती. खराब झाली. किती खराब झाली होती? साधारण होते एकदम खूप बरं. कमी होते. आता त्याच्यात किती फरक झाला? फरक म्हणजे कसं झाड भरायसाठी थोडा वेळच लागतो. नाही आता का नाही फरक त्यावेळेची झाडं आताच्या झाडात काही फरक वाटते का? आमचं शेत आहे तिकडे. तिकडे असं आहे. बरं, बरं. एक वेळ तर आला असेल ना? माहिती चालू आहे. आहे. बघून दुनिया बघितली. हा. माहितीसाठी ते आहे. बरं, आमचं शेत बरं. तिकडे. ठीक आहे. आता अजून तुम्हाला काय अडचण वाटते याच्यात? काय करायला पाहिजे अजून? तुम्ही साहेब अजून काही प्रश्न असेल तर विचारा. हा, तुम्ही विचारलं की नाही? हा. विचारा अजून. आता काय अडचण वाटत नाही तर हे फक्त कंटिन्यू. आता मी तुम्हाला दाखवलं की खाली मुळाची संख्या कमी आहे अजून आणि रान घट्ट आहे. लक्षात घ्या. तर रान आपलं चांगलं झालं की हा विषय मिटतो. आपणाला एकदम ह्याच्यात तुम्हाला आतापर्यंत मिळालं नाही असं उत्पन्न मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं काम करा. आता ते तुम्ही करायचंय. मी तर काही येऊन हे तर करू शकणार नाही. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो आता तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम कॅन्करचा आहे. तर कॅन्कर नाहीये लक्षात घ्या. दुसरी गोष्ट कट होते फळ तर तसं कट होत नाही फळ ह्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट फळाची साईज चांगली आहे, वजन चांगलं आहे. तर सगळ्या शेतकरी बंधूंच्या ही गोष्ट लक्षात आली असेल. ज्यांच्याकडे हे प्रॉब्लेम असतील त्यांनी काय करायचं? बाहेरी चांद्राशी खालून वरून मारायचं. किती दिवसातनं? 15 दिवसातनं. आणि मधल्या वेळामध्ये नुसतं बाहेरीच सोडायचं. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलंय असं गृहीत धरून हा एपिसोड आपण इथंच थांबवतोय. नमस्कार शेतकरी बंधू.